श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आपल्यापैकी बरेच ताई व दादा आहेत की दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हणा किंवा यूट्यूबवर सारखे तेच व्हिडिओ बघून म्हणा त्यांना धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी त्या ज्या वस्तू आहेत, तो जो ग्लास आहे तो घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ती सेवा करू शकत नाहीत। पण मनापासून अगदी वाटतं की मला ही सेवा करायची आहे, ही सेवा केल्यानेच माझे हे पैशाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटतील, माझी कर्जमुक्ती होईल, माझ्याही घराची भरभराट होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसा इन्वेस्ट करू शकत नसाल तर या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ही सेवा केल्याने 100% काय 1001% तुमचे दिवस पालटतील, दिवस बदलतील आणि तुम्ही एवढे सक्षम बनाल की हे धनलक्ष्मी कुंचमच काय जगाच्या पाठीवर तुम्ही काहीही खरेदी करू शकाल, एवढी चांगली तुमची आर्थिक परिस्थिती होईल, एवढी प्रभावशाली अशी ही सेवा आहे। आणि या सेवेसाठी तुम्हाला कोणतीही वस्तू लागणार नाही किंवा कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही लागणार नाही। साधं सोपं अगदी तुमच्याकडे फुलं नसतील, तुमच्याकडे हार नसतील, तुमच्याकडे काही नसेल तरीही चालेल। फक्त शुक्रवार ताई असाल, दादा असाल, घरातील कोणीही असाल, घरातील कोणत्याही एका व्यक्तीने फक्त शुक्रवार ही जर आपल्या घरामध्ये तुम्ही सेवा केली, सकाळी देवपूजा करताना, देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करा किंवा सायंकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते, संध्याकाळची प्रदोष काळ, त्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करा। तुमच्या वेळेनुसार सकाळ किंवा संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळा तुम्ही केली तरीही चालेल। सगळं काही तुमच्यावर, कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, काहीही नाही। फक्त शुक्रवारच्या दिवशी आपण ही सेवा करत आहात तर त्या दिवशी नॉनव्हेज मात्र वर्ज्य करा, नॉनव्हेज वगैरे खाऊ नका। आणि आता ठीक आहे तुम्ही स्वतः नॉनव्हेज खात नाही पण घरातली मंडळी खातात, मग ताई आम्ही कसं करावं, मग आम्ही सेवाच नाही करावी का, मग आम्हाला पाप लागेल का, असं लागेल का? बघा काही नाही, देवासमोर बसायचं, देवाला सांगायचं भगवंता बाबा रे मी माझ्या घरातल्या व्यक्तींना मंडळींना सांगितलं आहे पण त्यांना ते कळत नाही, पण मी स्वतः मात्र नॉनव्हेज खात नाही आणि मी तुम्हाला प्रार्थना करते की माझ्या घरातील मंडळींना सुद्धा सद्बुद्धी द्या आणि त्यांनी सुद्धा या ज्या गोष्टी आहेत नकारात्मक गोष्टी किंवा वाईट गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात की खातात पितात तर त्यांनी सगळ्या सोडाव्यात आणि सत्मार्गात यावं। जे काही तुम्हाला वाटतं ती प्रार्थना करायची आणि तुम्ही जी काही सेवा करत आहात ती करत राहायची। पण माझ्या घरातले लोक नॉनव्हेज खातात म्हणून तुम्ही सेवा करायची नाही, तुम्ही सेवा थांबवायची, हे काही सोल्युशन नाही आहे। प्रार्थनेमध्ये खूप जास्त शक्ती आहे, खूप जास्त ताकद आहे आणि जी सुप्रीम पॉवर आहे, जे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण प्रार्थना करत आहोत। मग 100% एक दिवस तुम्ही जी प्रार्थना करताय ती सत्यात उतरणार आहे, तुमचं ते काम होणार आहे, एवढा विश्वास आपला त्या ब्रह्मांड नायकांवर असायला हवा। आता शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे, आमचं आता कुलदैवत बघा तिरुपती बालाजी आहे आणि आमची कुलस्वामिनी जी आहे, कुलदेवी जी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आहे। तर सगळ्यात पहिलं काय करायचं, आता तुमचं कुलदैवत नसतील तरी सुद्धा, बरं तुमचं कुलदैवत नसतील तरी सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिरुपती बालाजींसाठी, कारण तिरुपती बालाजी हे धनाचे देवता, पैशांचे देवता, जेव्हा आता मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे ह्या तुम्ही सुरू कराल ना तर अगदी जसे शुक्रवार तुम्ही ही सेवा कराल तशी तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट होत आहे याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल। आमचे आता कुलदैवत तिरुपती बालाजी आहेत तर असं कधीच होत नाही की हातात पैसा नाही, घरात पैसा नाही किंवा पर्समध्ये पैसा नाही, कुठून ना कुठून काही ना काहीतरी म्हणजे पैसा जो आहे तो कमी जरी पडला तरी तो येतो, काहीतरी होऊन म्हणजे कधीच असं होत नाही की खिस्सा रिकामा आहे आणि घर रिकामा आहे। जेव्हा आपण तिरुपती बालाजींची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या हातामध्ये पैसा जो आहे तो खेळता राहतो, स्थिर राहतो, उद्योगधंदा व्यवसाय असेल चांगला चालतो, नोकरीमध्ये कायम प्रगती राहते आणि जी आपण म्हणतो ना की घरामध्ये भरभराट होणे, तर ती घरामध्ये भरभराट जी आहे ती तुम्हाला जेव्हा तुम्ही तिरुपती बालाजींची सेवा करतात तेव्हा तुम्हाला बघायला मिळते। आता आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे तर माझे मिस्टर काय करतात की माझे मिस्टर शुक्रवारचा, तिरुपती बालाजीचा वार आहे शुक्रवार, तर शुक्रवारचा उपवास पकडतात आणि माझ्या ज्या जाऊबाई आहेत, मोठ्या जाऊबाई आहेत तर त्या मंगळवारचा उपवास पकडतात। म्हणजे आमची कुलदेवी तुळजापूरची आहे तर त्या तुळजापूर देवीचा वार मंगळवार आहे तर त्या मंगळवारचा उपवास पकडतात।
सांगण्याचं तात्पर्य काय, आता तुमचे कुलदैवत तिरुपती बालाजी नसेल तरीही काही हरकत नाही, तुम्हाला उपवास पकडायचा असेल त्यांच्यासाठी तुम्ही संकल्प करून 11 शुक्रवार 21 शुक्रवार किंवा 1 वर्षापर्यंत उपवास करू शकता। किंवा तुमच्या घरातील जी पुरुष मंडळी असेल त्यांनी तुमचे जे कुलदैवत असतील, खंडोबा असतील, भैरोबा असतील, जे कोणी असतील त्यांचा जो वार असेल, आता याचा रविवार आहे खंडोबांचा, तर रविवारचा उपवास त्यांना पकडायला लावायचा आणि तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल, कुलदेवीचा जो वार असेल त्याचा उपवास तुम्ही पकडायचा। या पद्धतीने पहिली सेवा तुम्ही करू शकता। याने काय होतं, जेव्हा आपली कुलदेवी कुलदैवत यांचा उपवास आपण पकडतो त्यावेळेला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळू लागते। जे अडथळे असतात कामामधील तर ते दूर होतात आणि आपलं काम जे आहे ते सक्सेसफुल होतं, घरामध्ये भरभराट होते, या गोष्टी होतात। तर हे सगळ्यात पहिलं काम करायचं। दुसरं काय करायचं की तुमच्याकडे तिरुपती भगवानांचा फोटो असेल, देवघरामध्ये जर मूर्ती छोटासा फोटो असेल तर देवघरामध्येच राहू द्यायचा आणि तुमच्याकडे मोठा तिरुपती भगवानांचा फोटो असेल तर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं, त्यावर हा फोटो ठेवायचा। त्याच्यासमोर एक तेलाचा दिवा लावायचा, एक तुपाचा दिवा लावायचा, तुळशीपत्र अर्पण करायची, फुलं वगैरे असतील तर ते अर्पण करायचे, नसतील तर काही हरकत नाही, फक्त दिवा अगरबत्ती जे काही असेल ते लावायचं आणि त्यांना काय करायचं, खिचडीचा नैवेद्य दाखवायचा। प्रत्येक शुक्रवारी तुमच्या देवघरामध्ये किंवा अशी पूजा मांडणी करून तिरुपती बालाजींसाठी तुम्ही खिचडीचा नैवेद्य बनवायचा। साधी खिचडी, तूप किंवा तेल टाकायचं आणि हिरवी जी आपली मुगाची डाळ असते, मुगाची डाळ तांदूळ मिक्स करायचे, ना लसूण बाकी काहीच नाही, ते टमाटे हे ते आपण खिचडीमध्ये बरेच असं काही नाही, फक्त प्लेन खिचडी, जिरे मोहरीची फोडणी द्यायची, हळद टाकायची आणि पिवळी खिचडी बनवायची, मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून याची खिचडी बनवायची आणि हा नैवेद्य प्रत्येक शुक्रवारी तिरुपती बालाजी भगवानांना तुम्ही दाखवायचा आहे। तुमच्याकडे बालाजीची मूर्ती असेल तर प्रत्येक शुक्रवारी सकाळी देवपूजा करताना त्यांना अभिषेक करायचा आणि तुळशीपत्र जे आहे ते आवर्जून एक का होईना अर्पण करायचं। त्यानंतर हा खिचडीचा नैवेद्य दाखवायचा। खिचडीचा नैवेद्य दाखवल्यानंतर तिरुपती बालाजीची जी आरती आहे ती आरती तुम्ही करायची। तुम्ही सकाळी करा, तुम्ही संध्याकाळी करा, तुम्ही दोन्हीही वेळेस करा, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा आरती सुद्धा या दिवशी आवर्जून प्रत्येक शुक्रवार आपल्या घरामध्ये करायची आहे। आणि त्यानंतर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुम्ही मराठीतील व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा तुम्ही संस्कृतमधील म्हणा, पण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र हे हमखास म्हणायचं आहे। आता मध्यरात्री 12 वाजताच म्हणावं असं काही नाही, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही म्हणू शकता। फक्त जेव्हा म्हणताय तेव्हा काय करायचं की जिथे पूजा मांडणी केली किंवा देवघरासमोर करताय तर देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं, मराठी म्हणा किंवा संस्कृत म्हणा। आता इथे प्रश्न येतो की ताई व्यंकटेश स्तोत्र मग त्याची फलश्रुती कुठून सुरू होते, अर्ध्यापर्यंत म्हणायचं का? बघा, फक्त 15 ओव्यांचं व्यंकटेश स्तोत्र आहे आणि त्यातही अर्ध म्हणायचं। मी माझं पर्सनली सांगते आणि आमच्या घरातील सर्वजण आम्ही पूर्ण ज्या 15 ओव्या आहेत ना संस्कृत व्यंकटेश स्तोत्र पूर्णच्या पूर्ण प्रत्येक वेळेला म्हणतो। जेव्हा तुम्ही देवाला मागता तर तुम्ही काही असं हात राखून अर्धवट मागता का की मला एवढंच द्या, मला तेवढंच द्या? मग ह्या गोष्टी करायच्या कशाला? म्हणजे 15 ओव्यामध्ये मग कुठपर्यंत फलश्रुती आहे, मग मी ते 8 ओव्यांपर्यंतच म्हणू का? हा ठीक आहे, आता तुम्ही जे आपण श्रीसुक्त म्हणतो तर त्याच्यामध्ये ठीक आहे की चला बाबा ते मोठं आहे, मग एवढं हे करायचं, मग तिथपर्यंत आपण म्हणू, नंतर फलश्रुती। पण या 15 ओव्यांमध्ये कुठून फलश्रुती सुरू होते, मग मी अर्ध म्हणू का? मग एवढी सुद्धा सेवा करायला आपल्यावर जीवावर येत असेल, मग देव तरी आपल्याला भरभरून कसा काय देईल बरं? आपली सेवा करायलाच आपण काचकूच करतोय, मग देव पण देण्यासाठी काचकूच करणार। त्याच्यामुळे जे काही करताय ना ते मनापासून करा। ठीक आहे, तुम्हाला 21 वेळा म्हणणं शक्य होत नसेल ना, तुम्ही 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा, पण पूर्ण म्हणा, किमान ज्या 15 ओव्या आहेत त्या तरी अगदी मनापासून आणि पूर्ण म्हणण्याचा प्रयत्न करा। आमचा स्वतःचा हा अनुभव आहे की तिरुपती भगवानांची ही साधी सोपी सेवा जेव्हा तुम्ही प्रत्येक शुक्रवार कराल, त्यांना खिचडीचा नैवेद्य, त्यांची आरती आणि शक्य झालं तर हा उपवास नाही केला तरीही चालेल, तुम्हाला खूप चांगले अनुभव तुमच्या घरामध्ये बदल होताना, सकारात्मक बदल होताना, भरभराट होताना तुम्हाला बघायला मिळेल। श्री स्वामी समर्थ।